गाईज आम्ही आलतो भोसरीमध्ये. तर आमचं आता फोटो बिटो काढून झालंय. आम्ही आता चाललोय घरी. हे छोटा भाऊ आहे आणि मोठी बहीण आहे आणि ती छोटी बहीण आहे. आम्ही आता खाऊन काहीतरी घरी जाऊया. तुम्हाला बाहेरचा सीन दाखवतोय भोसरीतला. ते कोणी भोसरीमध्ये कधी येऊ शकत नाहीत, म्हणजे लांब राहते त्यांच्यासाठी. हा पुढं कसं चाललंय बघा गाईज. चाललोय आम्ही चौकात आलोय. सार्थक वडेवालीचे इथे वडापाव खायला. बघा ह्याचा चालू आहे. आता वडापाव खाऊन झालंय. आता आम्ही 5-5 वाला कॅडबरी खातोय. सानिकाने सुरू पण केलंय. तर गाईज फायनली आम्ही आलोय दत्तनगरच्या बस स्टॉपला आणि आता चाललोय घरी. कसं पुढं पुढं पळतोय. किती लांब गेला आम्ही बघा त्यापासून मस्तपैकी फोटो बिटो काढून पेटपूजा करून आलोय आम्ही आता. तरी पण आता भूक लागली आहे. घरी जाऊन परत खाणार आहे. सकाळपासून काही खाल्लं नव्हतं. चैतन आलता आता परत गेला पुढं. आता आम्ही खूप थकलोय गाईज. आता घरी जाऊन मस्त की पडी घेणार. तर हा आमचा पहिला ब्लॉग आहे. तुम्हाला कसं वाटतं की कमेंट करून सांगा. भरभरून कमेंट करा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय. जवळ आलोय गाईज. तर आता थोडं राहिलंय. गल्लीत एंट्री मारतोय. चला आपण घरी जाऊ. मी आलोय घरी. कुलूप उघडायचंय फक्त. तर गाईज आपण आता आपल्या मांजराकडे बघू पहिला. चला हे बघा. झोपले आता. आम्हाला बघून ते उठलंय लगेच. हे बघा गाईज, हे बघा आमचं मांजर. आम्ही आले लगेच उठलंय. आणि ही सानिका तर आता आम्ही फायनली घरी आलोय. तर आता आम्ही फोटो बिटो एडिट करणार आहे आणि मस्त आराम करणार आहे. आता काही काम पण करणार नाहीये. तर तुम्ही आमचा नक्की ब्लॉग पूर्ण बघितलं असेल. स्किप करू नका. पूर्ण ब्लॉग बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आमचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय. बाय. पुढचा ब्लॉग कुठल्या टॉपिकवर बनायचा ते पण सांगा. बाय. बाय.